टू टँजंट इंटरसेक्ट ॲट अ चेन एज 150.5. ओके. तर हे आता तिसरं उदाहरण आहे. हे तिसरं उदाहरण यासाठी घेतले बघा, तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल त्यासाठी घेतोय. ओके. तो आपली सिंपल सर्क्युलर कर्व झाली. हा त्याचा सेंटर आहे. ओके. हा सेंटर आहे, हा ओ, हा रेडियस आर, हा पॉईंट आपला T1, हा T2, हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन P, डिफ्लेक्शन अँगल आणि हा इंटरसेक्शन अँगल. ओके. तर आता तुमच्या लक्षामध्ये वाचा काय म्हणतायत बघा, टू टँजंट इंटरसेक्ट ॲट अ चेन एज 150.5. याचा अर्थ इथून कुठून तरी कामाला सुरुवात केलेली आहे. इथून तर इथपर्यंत जे अंतर आहे हे किती आहे? हे 150.5 मीटर. ओके का? हे 150.5 मीटर आहे. पुढे जर आपण बघायला गेलो, पुढे म्हणलंय बघा इथं गडबड होईल. इंटरसेक्शन अँगल दिलाय 150 डिग्रीचा. पण बाळांनो, तुम्हाला इंटरसेक्शन अँगल 150 डिग्रीचा दिलेले, पण इंटरसेक्शन अँगल लागतो का डिफ्लेक्शन अँगल लागतो? हां. मग तुमच्याकडे एक सिंपल सर्क्युलर कर्वची प्रॉपर्टी आहे की इंटरसेक्शन अँगल आणि डिफ्लेक्शन अँगल या दोघांची बेरीज 180 राहते. मग जर इंटरसेक्शन अँगल 150चा असेल तर तुम्हाला डिफ्लेक्शन अँगल 180 मायनस 150 जर तुम्ही केला तर तुम्हाला भेटेल 30 डिग्री. तो डिफ्लेक्शन अँगल कितीचा आहे? 30. ओके. पुढे जाऊ आपण. आता हा डिफ्लेक्शन अँगल 30चा आला. डिफ्लेक्शन अँगल 30चा जर आला तर आपण आता पुढे काय करणार बघा. पुढचं आता आपण करणार बघा. पुढे जाऊ. कॅल्क्युलेट द फॉलोइंग क्वांटिटी सेटिंग आउट द कर्व. रेडियस दिली आहे 100 मीटर. रेडियस किती दिली आहे? तो डिफ्लेक्शन अँगल दिला आहे, रेडियस दिले मला 100 मीटर. चला बरं का लागा. पहिले एक नंबर काय काढा लावलेला आहे मी लिहित नाही आता, लक्षात घ्या. टँजंट लेंथ. तो टँजंट लेंथ तुम्ही जर का काढायला जाताय तर काय असतंय? आर टॅन डेल्टा बाय 2. आर किती बाळांनो? 100. टॅन डेल्टा किती बाळांनो? 30 डिवाइड बाय 2. सांगा बरं का किती आलं टँजंट लेंथ? 26.79. 26.79 मीटर. ठीक आहे. तो हा झाला आपला टँजंट लेंथ. 2 नंबर जर आपण आता गेलो तर 2 नंबर आपल्याला काय काढायला लावले बाळांनो? लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड. तो लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड. काय फॉर्म्युला असतो लेंथ ऑफ लॉंग कॉर्डचा? लेंथ ऑफ लॉंग कॉर्ड करतात 2r साइन डेल्टा बाय 2. तो ठीक आहे. 2r काय आहे? रेडियस किती दिलेली आहे? रेडियस दिले 100. तो 2r साइन डेल्टा कितीचा दिलेला आहे? डेल्टा दिला आहे 30चा. तो 2r साइन 30 बाय 2. करा बरं का किती लिहिले? असं काय ते? लेंथ ऑफ 51.76. लॉंग कॉर्ड किती आलाय? 51.76 मीटर. ठीक आहे. पुढे जाऊया. 3 नंबर आपल्याकडे आहे. आता 3 नंबर बघा, लेंथ ऑफ कर्व काढायला आहे. 3 नंबर काय काढायचे? लेंथ ऑफ कर्व. तुम्हाला माहिती आहे लेंथ ऑफ कर्व कशी काढतात? तर ते लेंथ ऑफ कर्व काढा. कसं काढतात? आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण 360 फिरतो तेव्हा आपण 2πr फिरतो. जेव्हा आपण डेल्टा फिरतो तेव्हा किती r फिरतो? तर तुम्हाला काय करायचं आहे? 360 डिवाइड बाय 2π. r किती आहे? 100 मीटर. तर r आहे आपल्याकडे 100. डेल्टा किती आहे आपल्याकडे? तो डेल्टा जर तुम्ही बघायला गेला 30चा अँगल आहे ना. डिफ्लेक्शन अँगल किती आहे? 30चा. बट शिफ्ट चालू आन्सर इक्वल करता यायला पाहिजे तुम्हाला. तुम्हाला भेटेल किती? 52.35 मीटर. हा आहे आपल्याकडे यल. हा काय आपल्याकडे? लेंथ ऑफ कर्व आली आहे 52.35 मीटर. चौथा पॉईंट कोणता आहे आपल्याकडे? आता चौथा पॉईंट आपण बघणार चेनेज ऑफ स्टार्टिंग पॉईंट, ज्याला बोलतो आपण T1, आणि एंड पॉईंट म्हणजे काय? T2, ज्याला बोलतो आपण पॉईंट ऑफ कर्वेचर, पॉईंट ऑफ टँजंट. चला बरं का तेच बघू. तेच आहे पुन्हा. तो चेनेज ऑफ T1 काढायचा आहे. चौथा पॉईंट आहे आपला चेनेज ऑफ T1. चेनेज ऑफ T1 कसा काढतात? चेनेज ऑफ T1 काढायचा असेल तर लक्षामध्ये घ्या, या आकृतीकडे या बघा. तुमच्याकडे चेनेज ऑफ P दिला आहे, याच्यामधून टँजंट लेंथ मायनस करून टाका. तो देअरफॉर आपण काय करणार? चेनेज ऑफ P मायनस टँजंट लेंथ मायनस बघा करा हिशो. चेनेज ऑफ P किती आहे? चेनेज ऑफ P दिला आहे 150.5. किती आहे? 150.5. 150.5 या मायनस चेनेज टँजंट लेंथ किती बाळांनो? टँजंट लेंथ जी दिलेली आहे हे कुठे गेला? टँजंट लेंथ 26.79. किती आहे? 26. तो 26.79 किती आलं बरं हे सांगा? 23.71. तो चेनेज ऑफ 123.71. T1 किती आलं? 123.71 ना. नेट ते चेक करा एकदा. बरोबर. 51 एका 71 आहे 123.71 मीटर. राईट. तर आता आपण बघणार याच्यामध्ये चेनेज ऑफ, मला काय काढायचं आता? चेनेज ऑफ T2. तो चेनेज ऑफ T2 काढायचं बाळांनो. मग काढायला काय आहे? काही नाही प्रॉब्लेम. बघा चेनेज ऑफ T1 जो असतो त्याच्यामध्ये लेंथ ऑफ कर्व काय करायची? ॲड करा. लेंथ ऑफ कर्व ॲड करा. चेनेज ऑफ T1 काय आहे? यात आणलं 123.71 प्लस लेंथ ऑफ कर्व किती आहे? लेंथ ऑफ कर्व काढली ना आपण. लेंथ ऑफ कर्व आपण काढली 52.35. किती काढली? 52.
35 किती आलं सांगा 176.06. 76.06 मीटर. आलं का लक्षामध्ये? तर हे झालं चेन एज ऑफ T2. आलं लक्षामध्ये? चला हा चेन एज ऑफ T2 झाला. बरं हे झाले 4 पॉईंट झाले. पाचवा काय आहे? पाचवा अपेक्स डिस्टन्स. चला पाचवा अपेक्स डिस्टन्स काढून टाकू. अपेक्स डिस्टन्स कसं काढणार आपण सांगा? अपेक्स डिस्टन्स कसं काढतो बाळांना आपण? आर सेक डेल्टा बाय 2 मायनस 1. आर किती आहे रे? आर किती दिला आहे रे? रेडियस किती दिले? आर दिला आहे 100, हा आहे 30. बघा तो 100 सेक 30 बाय 2 म्हणजे मी 15 लिहिलं असतं तरी चाललं असतं. 100 आपण असं करू, सेकचा काय होतो? कॉस 1 बाय कॉस 30 बाय 2 म्हणजे 15 मायनस 1. जरा नीट बघा. अपेक्स डिस्टन्स 15.47. अपेक्स डिस्टन्स किती आलं? 15.47. एकदा चेक करा नीट. 15.47 मीटर. ओके का? हे झालं अपेक्स डिस्टन्स मीटरमध्ये. ठीक आहे. आणि लास्ट आहे आपल्याकडे व्हर्स साईन. व्हर्स साईन म्हणजे मिड ऑर्डिनेट. तो 6वा काढायचा आपल्याला. व्हर्स साईन. व्हर्स साईन याला बोलतो आपण, व्हर्स साईनलाच बोलतो आपण मिड ऑर्डिनेट. मिड ऑर्डिनेट. बरं मिड ऑर्डिनेट कसं काढणार तुम्ही? मिड ऑर्डिनेटला एम बोलतो समजा मी. तो काय? आर 1 मायनस कॉस डेल्टा बाय 2. तो आर किती आपल्याकडे? 100. 1 मायनस कॉस डेल्टा किती आहे? 30 डिवाइड बाय 2. सांगा बरं किती आला एम एन? किती आला एम एन सांगा? 1 मायनस कॉस 15 किती आला सांगा बाळांनो? 3.40. 3.527. 40. 3.40 मीटर. ओके. तो 3.40 मीटर जे आहे आन्सर झालं. अशा पद्धतीने आपलं उदाहरण झालेलं